मोबाइल चोर से लगभग 3.5 लाख रुपयों के 31 मोबाइल बरामद किए गए हैं। आइए लेते इस बारे में अधिक जानकारी सहायक पुलिस आयुक्त जयराम मोरे से। मानपाडा पोलीस स्टेशनला एक मोबाईल स्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाला होता। हा गुन्ह्याचा तपास करताना आमचे API वनवे आणि त्यांच्या स्टाफने गुप्त माहितीमार्फत माहितीकडून एक आरोपी सुफियान बागवान म्हणून एक आरोपी अटक केला। ह्या आरोपीकडून एकूण 31 मोबाईल त्यांनी जप्त केलेले आहेत। अद्यापपर्यंत मानपाडा पोलीस ठाणे येथे झालेला गुन्हा तसेच कोळशेवाडी व डोंबिवली पोलीस ठाणे येथील 2 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत आणि हे जे 31 मोबाईल आहेत याचेसुद्धा ठिकठिकाणी गुन्हे दाखल असतील त्याचा आम्ही तपास करत आहोत। सर काय MOB काय होती याची? हा जो आरोपी आहे कधी मोटरसायकलवरून जे जाणारे पायी चालणारे लोक आहेत त्यांचे मोबाईल खेचायचा, कधी रिक्षा त्याची होती तर रिक्षातून मोबाईल खेचायचा आणि ती रिक्षासुद्धा आम्ही जप्त केलेली आहे। सर कशाला करायचं म्हणजे नेमकं काय कारण होतं आणि काय करायचं? ऑफकोर्स हे मोबाईल तो विकून नंतर पैसे मिळू शकतो, पण हे सगळं डिस्पोज करण्याच्या आधीच आम्ही एवढे मोबाईल त्याच्याकडून जप्त केलेले आहेत। हा नवी मुंबईमध्ये राहणार आहे। त्याच्यावरती पहिले काय गुन्हे? त्याचा तपास चालू आहे, आम्ही चेक करतोय, आमचं रेकॉर्ड चेक करतोय आम्ही। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।